नमस्कार. आज आपण झणझणीत अशी कैरीच्या ठेच्याची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर साऱ्या अशा हिरव्या मिरच्या, त्यानंतर कैरी जी आहे, आपण कच्चा आंबा जो आहे तो सोलून घेतला आहे, त्याचे सालं काढून घेतले आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. आणि त्याचसोबत आपण थोडे अद्रक आणि त्यानंतर लसूण त्यात टाकून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटमध्ये. आणि त्याचसोबत थोडंसं जिरंसुद्धा आपण वाटताना घालून घेणार आहोत. आणि ह्या संपूर्ण याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी बारीक याला याचं वाटण करायचं नाही आहे, तर जाडसर असं हे वाटण आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर एका बाजूला आपण कढई घेतली आहे आणि त्यामध्ये भरपूर असं तेल ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याची फोडणी तयार करणार आहोत. तर त्यासाठी मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी बघा आता छान तडतडली आहे. त्यानंतर आपण थोडंसं जिरं घालणार आहोत, कारण आपण वाटणातसुद्धा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर हिंग, थोडी हळद आणि त्याचसोबत आपण धणे पावडर टाकणार आहोत. आणि थोडंसं तिखटसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण अगदी झणझणीत आणि चटकदार असं आपल्याला हा ठेचा तयार करायचा आहे. आता हे जे वाटण आहे तर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर तुमच्याकडे ताजी हिरवी कोथिंबीर असेल तर ही सुद्धा आपण वाटणामध्ये घालू शकतो. आणि आपण जी तयार केलेली फोडणी आहे तर ती छान आपल्याला त्यावर ओतायची आहे. छान असा चुरचुर असा आवाज ह्या फोडणीचा येत आहे आणि अतिशय सुंदर असं हे आपला हा ठेचा तयार होतो. यामध्ये कैरी आहे आणि उन्हाळा आहे, त्यामुळे आपल्याला असं चटकदार अधूनमधून थोडंसं खायला आवडतं. तर या ठिकाणी तर अगदी शिळी भाकरी मी घेतलेली आहे आणि त्यासोबत हा ठेचा जो आहे तर तो मी खाणार आहे. त्याचसोबत आपण कांद्याचं सुद्धा लोणचं केलेलं आहे. उन्हाळा आला की असे हे पदार्थ आपल्याला पाहिजेच, तर कांद्याच्या लोणच्याची रेसिपीसुद्धा मी या ठिकाणी टाकणार आहे. तर अशी माझी ही रेसिपी जी आहे तर ती आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद. आता ह्या भाकरीसोबत आपण छानपैकी असा तयार हा मिरचीचा ठेचा किंवा आपण कैरीचा ठेचा म्हणूया तर हा घेतलेला आहे. त्यात वरून अजून काही टाकायची आवश्यकता नाही. आणि हे कांद्याचं लोणचं त्यासोबत घेतलेलं आहे. आणि भरपूर वेळा आपल्याला उन्हाळ्यामध्ये असं दुपारी 4 वाजता असं खाण्याची इच्छा होते, किंवा जेवणातसुद्धा आपण हा ठेचा तोंडी लावायला म्हणून घेतला तर आपल्याला अगदी 1-2 पोळी थोडी जास्तच जाते. तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत कांद्याचं लोणचं, यस, एकदम बढिया, खूपच सुंदर असं झालेलं आहे आणि अजिबात तिखट झालेलं नाही आहे बरं का. आणि अगदी साहित्य अगदी खूप कमी लागतं आणि जसजसा हा मुरतो तसतसा हा ठेचा अतिशय सुंदर लागतो. तर नक्की अशा पदार्थांचा आस्वाद घ्या. धन्यवाद.